नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी। हेलो एवरीवन, टुडे वी डिस्कस अबाउट व्हाट आर द ब्रांचेस ऑफ इकॉनॉमिक्स। लेट अस स्टार्ट आवर नेक्स्ट पॉइंट, ब्रांचेस ऑफ इकॉनॉमिक्स। In 1933, Sir Ragnar Frisch coined the terms microeconomics and macroeconomics. So in 1933, Sir Ragnar Frisch coined the term that is micro and macroeconomics. So there are two branches of economics. First one microeconomics and second one macroeconomics. These terms are derived from the Greek word micros and macros respectively. So here are two branches of economy. First one microeconomics, and this microeconomics, this term derived from the Greek word micro, M-I-K-R-O-S, and macroeconomics are derived from the Greek word M-A-K-R-O-S, macros respectively. म्हणजे याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला की इकॉनॉमिक्सचे दोन ब्रांचेस आहेत. देर आर टू ब्रांचेस ऑफ इकॉनॉमिक्स. फर्स्ट वन मायक्रो, सेकंड वन मॅक्रो. आणि हा जो मायक्रो इकॉनॉमिक्स हा जो वर्ड आहे, ही जी टर्म आहे, ही डिराईव्ह झालेली आहे ग्रीक वर्ड, ती म्हणजे मायक्रोज, M-I-K-R-O-S. आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स ही जी टर्म आहे ती सुद्धा डिराईव्ह झालेली आहे, तो ग्रीक वर्ड आहे मॅक्रोज, M-A-K-R-O-S. तर याच्यामध्ये नेक्स्ट आपण बघायचं आहे की मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये कोणकोणते बेसिक कन्सेप्ट्स येतात ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट वन मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो मीन्स स्मॉल. मायक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द बिहेवियर ऑफ द इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल्स सच ॲज हाऊसहोल्ड, वर्कर, फर्म, इंडस्ट्री एक्सेट्रा. सो मायक्रो इकॉनॉमिक्स मीन्स, मायक्रो मीन्स स्मॉल, व्हेरी स्मॉल युनिट, and microeconomics deals with the behavior of the individual variables. म्हणजे याच्यामध्ये लक्षात येईल की मायक्रो म्हटलं की त्याच्यात सगळ्यात स्मॉल असं युनिट येतं, आणि या युनिटमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स डील करत असतं ते म्हणजे बिहेवियर ऑफ द इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल. म्हणजे आपलं इंडिव्हिज्युअल बिहेवियर जे आहे, म्हणजे वैयक्तिक जे आहे प्रत्येकाचं, इथे इंडिव्हिज्युअल त्याचा स्टडी यामध्ये केला जात असतो. तो म्हणजे आहे, स्टडी केलेला आहे, हाऊसहोल्ड असेल, वर्कर असेल, फर्म असेल, इंडस्ट्री. मग हाऊसहोल्ड म्हणजे आपल्या हाऊसहोल्ड जी कामं आहेत त्या कामांची संदर्भात आपण स्वतः केलेली इंडिव्हिज्युअल जी कामं करतो त्याचा आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. म्हणजेच इथे इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल्स, मग तो वर्कर असेल त्याचं स्वतःचं सॅलरी असेल, त्याचं वेजेस असेल, फर्म असेल तर त्या फर्मचं जे आउटपुट आहे, त्याचं जे प्रोडक्शन आहे त्याचं इंडिव्हिज्युअल असणार आहे. त्याचप्रमाणे इंडस्ट्री म्हटलं की इंडस्ट्रीचं सुद्धा जे फंक्शन्स आहेत ते इंडिव्हिज्युअल लेवलला आपण या ठिकाणी स्टडी करतो, त्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द केनेथ बॉल्डिंग डिफाइन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. सो केनेथ बॉल्डिंग डेफिनेशन आपण इथे बघणार आहोत. अकॉर्डिंग टू द केनेथ बॉल्डिंग, मायक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ पर्टिक्युलर फर्म, पर्टिक्युलर हाऊसहोल्ड, इंडिव्हिज्युअल प्राइसेस, वेजेस, इन्कम्स, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रीज अँड पर्टिक्युलर कमॉडिटीज. म्हणजे केनेथ जे बॉल्डिंग आहेत यांच्या मतानुसार मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, तर मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच याच्यामध्ये स्टडी आपण पर्टिक्युलर फर्म जे आहे त्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. पर्टिक्युलर हाऊसहोल्ड असेल, इंडिव्हिज्युअल प्राइसेस असतील, वेजेस असतील, इन्कम्स असतील, म्हणजे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःचं असं जे वेजेस असेल, इन्कम असेल, किंवा स्वतःची इंडस्ट्री असेल, किंवा कमॉडिटीज असतील, त्याला आपण वस्तू म्हणतो, त्या कमॉडिटीज हे प्रत्येकाचं वैयक्तिक जे आहे इंडिव्हिज्युअल लेवलला ते आपण याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये त्याचा स्टडी करतो. सो मायक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ पर्टिक्युलर फर्म्स, पर्टिक्युलर हाऊसहोल्ड, इंडिव्हिज्युअल प्राइसेस, वेजेस, इन्कम्स, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रीज अँड पर्टिक्युलर कमॉडिटीज. सो हिअर आर बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. कोणकोणत्या कन्सेप्ट आहेत मायक्रो इकॉनॉमिक्स, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अशी कन्सेप्ट आहे ती म्हणजे वॉन्ट. त्याला आपण म्हणतो वॉन्ट म्हणजेच गरजा, त्याला आपण म्हणतो नीड्स.
So it is difficult to define want in few words. In common language, want can be referred to as a need. So here it is difficult to define want in few words. आपण वॉन्टची अशी कोणत्या प्रकारची डेफिनेशन करू शकत नाही, पण कॉमन लँग्वेजमध्ये आपण त्याला म्हणतो की नीड असं म्हणतो. सो वॉन्ट कॅन बी रेफर्ड टू ॲज अ नीड. इन इकॉनॉमिक्स वॉन्ट डिनोट्स अ फिलिंग ऑफ लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. आणि इन इकॉनॉमिक्स वॉन्ट डिनोट्स अ फिलिंग ऑफ लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. म्हणजे वॉन्ट्स अशा आहेत ज्या आपल्या गरजा आहेत त्याच्यामध्ये लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतं. धिस फिलिंग एनेबल्स द इंडिव्हिज्युअल टू सॅटिस्फाय हिज वॉन्ट अँड धिस फिलिंग इज ऑल्सो एनेबल द इंडिव्हिज्युअल टू सॅटिस्फाय हिज वॉन्ट. म्हणजे बघा आपण लक्षात घ्यायचं की ते आपण एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वॉन्ट्स ज्या आपल्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आत्ता मी सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये की आपला रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला साहजिकच पॅरेंट्सनी का आपल्याला एखादा मोबाईल घेऊन दिला असेल. मग आपण मोबाईल खरेदी केल्यानंतर आपला पुढची वॉन्ट काय असते की त्याच्यासोबत इयरफोन किंवा हेडफोन फ्री आलेलं नाही आहे, म्हणजे मला ते फ्री पाहिजे. त्याच्याबद्दल म्हणजे इयरफोन आपण परचेस करणार. ते झालं की मोबाईलला कवर पाहिजे. मोबाईलला कवर झालं की आपण स्क्रीन गार्ड म्हणणार. पुन्हा त्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्लेस्टोअरमधून आपण काय करणार, जे आपल्याला आवश्यक जे ॲप आहेत ते आपण डाउनलोड करणार. त्याच्यानंतर त्या मोबाईलमध्ये आपण नंतर साहजिकच जो 3 मंथचा जो आपला हे असेल मंथली जो प्लॅन असेल किंवा 3 मंथचा जो आपला रिचार्ज असेल ते आपण सगळं काय करत असतो टाकत जात असतो. म्हणजे ह्या आपल्या वॉन्ट्स ह्या संपतच नाहीत, बरोबर. ह्या आपल्या वॉन्ट्स असतात त्या कशा होत असतात, वाढत जात असतात. सो इन इकॉनॉमिक्स वॉन्ट्स डिनोट अ फिलिंग ऑफ लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. त्यामुळे आपल्याला ह्या इकॉनॉमिक्समध्ये सॅटिस्फॅक्शन जे आहे ते आपल्याला मिळत नाही. सो देअर इज अ लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन अँड ह्युमन वॉन्ट्स हॅव ग्रोन इन नंबर फॉर 2 बेसिक रिझन्स. मग ह्या वॉन्ट्स आपल्या का वाढत जात असतात तर त्याचे 2 रिझन्स आहेत. डिझायर फॉर बेटर लिव्हिंग ड्यू टू इन्व्हेन्शन अँड इनोव्हेशन्स अँड राईज इन पॉप्युलेशन. मग हे आपले वॉन्ट्स का, कारण आपले वॉन्ट्स ह्या अनलिमिटेड वॉन्ट्स आहेत. मग डिझायर फॉर बेटर लिव्हिंग म्हणजे आपण काय करत असतो की आपलं महत्त्वाची इच्छा असते की बेटर लिव्हिंग जे आहे आणि हे आपले इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन जे आहे त्याप्रमाणे आपलं बेटर लिव्हिंग असणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं लिव्हिंग लाईव्हलीहूड हे वेगवेगळं प्रत्येकाचं वेगवेगळं येतं आणि त्या पद्धतीने आपलं एक डिझायर असतं. डिझायर म्हणजेच आपली एक महत्त्वाची अशी गरज असते की आपलं लिव्हिंग आहे हे बेटर गेलं पाहिजे. आणि दुसरं आहे ते राईज इन पॉप्युलेशन. पॉप्युलेशन सगळ्यात राईज झाल्यामुळं त्याच्यामध्ये प्रत्येकाची जी वॉन्ट आहे ती वेगवेगळी असणार आहे, बरोबर. म्हणजेच याच्यामध्ये लॅक ऑफ आपल्या सॅटिस्फॅक्शन पण मोठ्या प्रमाणात दिसून येत असतं. अँड ह्युमन वॉन्ट्स हॅव ग्रोन इन अ नंबर ऑफ reasons. So there are 2 reasons, that is a desire for better living and rise in population. Okay, so this is our wants. Next our point, that is characteristics of wants. याला आपण फीचर्स म्हणतोय. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉन्ट्स. फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज वॉन्ट्स आर अनलिमिटेड. वॉन्ट्स नॉट ओनली अराइज अगेन अँड अगेन बट दे आर ऑल्सो अनएंडिंग. If one want gets satisfied, another arises, want go on multiplying in number. So this is very important characteristics of want, that is wants are unlimited. आपल्या ह्या गरजा आहेत त्या अमर्यादित आहेत. त्या आपल्या गरजा, आपले वॉन्ट्स आहेत ज्या नीड्स आहेत त्या आपल्या काय होत असतात, वाढत जात असतात. म्हणजे एक आपली एक वॉन्ट आपली कंप्लीट झाली की लगेच पुढच्या असतात की आपल्याला काय करायचं आहे. ते आता मोबाईलचं आपण उदाहरण घेतलं की त्या मोबाईलमध्ये आपण सुद्धा ॲप डाउनलोड करतो आहे. म्हणजे ह्या ज्या गरजा आहेत आपल्या, ह्या ज्या नीड्स आहेत, ह्या वॉन्ट्स आहेत, एक कंप्लीट झाली की लगेच दुसरी आपली तयार होत असते. सो दिस वॉन्ट्स नॉट ओनली अराइज अगेन अँड अगेन बट दे आर ऑल्सो अनएंडिंग. आणि ह्या अनएंडिंग होणाऱ्या नसतात. सो इफ वन वॉन्ट गेट सॅटिस्फाईड अनादर अरायजेस. म्हणजे एक आपलं सॅटिस्फाईड वॉन्ट्स झाली की लगेच दुसरी वॉन्ट आपली काही ना काहीतरी तयार होत असते. सो वॉन्ट्स गो ऑन मल्टिप्लाइंग इन नंबर. त्यामुळं वॉन्ट्स जे आपल्या त्या मल्टिप्लाइंग इन नंबर आपल्याला अरायजेस होताना दिसून येतात. सो फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज अ वॉन्ट्स आर अनलिमिटेड. ओके. Second one, wants are recurring nature. Several human wants occur again and again, while some might be only occasional. तर याच्यामध्ये
या ज्या वॉन्ट्स आहेत त्या रिकरिंग इन नेचर आहेत. तर इथं आपल्याला तुम्हाला दिसू शकतं की आपल्याला सीझन आणि वॉन्ट्स दिलेले आहेत बघा याच्यामध्ये. ओके, इथं आपल्याला काही पिक्चर दाखवलेले आहेत. ओके, म्हणजे ह्या आपल्या वॉन्ट्स आहेत त्या रिकरिंग नेचर, म्हणजे आपलं नेचर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं. म्हणजे आपण जर रेनी सीझन असेल तर आपल्याला साहजिकच कशाची गरज असते, तर आपण रेनकोट यूज करतो किंवा अम्ब्रेला करतो. पण त्याचप्रमाणे जर समर असेल, समर सीझन, तर साहजिकच आपल्याला सन गॉगल, साठी आपल्याला आपण कॅप वगैरे यूज करतो. आणि विंटर सीझन असेल तर आपल्याला स्वेटर वगैरे अशा पद्धतीचे सगळे स्कार्फ वगैरे आपण यूज करत असतो. पण ह्या ज्या वॉन्ट्स आहेत ह्या रिकरिंग नेचर असतात, म्हणजे ऑकेजनल असतात. म्हणजे साहजिकच समर सीझनचं जे आहे ते आपण विंटर सीझनमध्ये यूज करू शकत नाही, किंवा रेनी सीझनचे जे आहे ते विंटर सीझनमध्ये आपण यूज करू शकत नाही. सो दीज वॉन्ट्स आर रिकरिंग इन nature. This is a second very important characteristic. Next, third one, wants differ with ages. Wants and their satisfaction differ as per the chronological age. आता इथे या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसू शकतं की आता फर्स्ट थर्ड वन जे आहे ती वॉन्ट्स डिफर विथ एज, म्हणजे प्रत्येकाचं एजनुसार प्रत्येकाची वॉन्ट्स ही डिफरंट आपल्याला दिसून येत असते. क्रोनॉलॉजिकल म्हणजेच त्या पद्धतीने कोणकोणत्या वॉन्ट्सना आपण क्रमानुसार घेणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आता आपण चाइल्ड म्हटलं की चाइल्ड म्हणजेच त्याच्यामध्ये त्याला खेळण्यासाठी जे आहे ते टॉईज लागू शकतात किंवा तो जास्त प्रेफरन्स खेळायला देईल, बरोबर. त्याचप्रमाणे जर आपले जे आपले एल्डर्स किंवा यंगर ब्रदर असेल किंवा आपले पॅरेंट्स असतील, आपले फादर असतील, तर त्यांना साहजिकच बाईकची गरज आहे. त्यांची ती महत्त्वाची वॉन्ट आहे. मोबाईल वॉन्ट आहे, मोबाईलची वॉन्ट त्यांची कंप्लीट होणं गरजेचं आहे. पण घरी जर आजी आजोबा असतील तर साहजिकच त्यांचे ग्रँडमदर ग्रँडफादर असतील तर त्यांना साहजिकच आराम मिळणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये ते काहीतरी त्यांचं छंद जोपासतात, मग त्याच्यामध्ये रीडिंग बुक करू शकतात. ओके, मग हे जे आहे ते प्रत्येक एजेसनुसार प्रत्येकाच्या वॉन्ट्स ह्या डिफर आहेत. सो हिअर थर्ड इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक दॅट इज वॉन्ट्स डिफर विथ एज. आणि हे आपण काय करत असतो, ह्या वॉन्ट्स आपल्या क्रोनॉलॉजिकल म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला आपल्या एजेसनुसार आपण त्या वॉन्ट्स कंप्लीट करत असतो आणि त्याला कुठल्या ह्याला प्रेफरन्स जास्त द्यायचा आहे. म्हणजे आता जर आपले पॅरेंट्स म्हणजे आपले फादर जर काहीतरी जॉब करत असतील तर साहजिकच त्यांना बाईकची गरज आहे, मोबाईलची गरज आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये ते प्रेफरन्स कशाला देतील, तर मोबाईल किंवा मग टू व्हीलरला देतील. म्हणजेच ज्या आपल्या आहेत त्या क्रोनॉलॉजिकल त्याच्या वॉन्ट्स जे आहेत त्याचं सॅटिस्फॅक्शन आपलं होत जाणार आहे. त्याच्यानंतर फोर्थ व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक, वॉन्ट्स डिफर विथ जेंडर. मेन अँड वुमन वॉन्ट डिफरंट गुड्स अकॉर्डिंग टू देअर नीड्स. म्हणजेच या वॉन्ट्स ह्या प्रत्येक जेंडरनुसार म्हणजे मेन आणि वुमन या प्रत्येकाच्या वॉन्ट्स ह्या वेगवेगळ्या असतात. मेन्स असतील तर त्यांना साहजिकच आपण आत्ता उदाहरण घेतलं की टू व्हीलर असेल, मोबाईल असेल किंवा अनेक प्रकारचे त्यांचे टी शर्ट्स जे आहेत त्या पद्धतीने ते काय करतात, त्या वॉन्ट्स कंप्लीट करत असतात, त्याच्यामध्ये ते सॅटिस्फाय होत असतात. आणि वुमन्स असतील तर वुमन्सला जे लागणारे आहेत ते म्हणजे क्लोदिंग असेल, लिपस्टिक असेल, मेकअप बॉक्स असेल, हे वेगवेगळ्या ज्या गरजा आहेत. म्हणजे मेन्स आणि वुमन्स याच्या प्रत्येकाच्या ज्या वॉन्ट्स आहेत त्या कशा आहेत तर वेगवेगळ्या असणार आहे. सो वॉन्ट्स डिफर विथ जेंडर. सो मेन अँड वुमन वॉन्ट डिफरंट गुड्स अकॉर्डिंग टू देअर नीड्स. त्यांच्या ज्या नीड्स आहेत त्या पद्धतीने मेन आणि वुमन्सच्या वॉन्ट्स ह्या डिफरंट असणार आहेत. नेक्स्ट, वॉन्ट्स डिफर ड्यू टू preferences. Individual habits, tastes and preferences matter a lot while deciding wants of the people. आता हा व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे की वॉन्ट्स डिफर ड्यू टू प्रेफरन्सेस. आता याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल आपल्या हॅबिट्स असतील, टेस्ट असतील, म्हणजेच यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक घरातले जे इंडिव्हिज्युअल जे आपले वॉन्ट्स असतील प्रत्येक व्यक्तीचं, म्हणजे काहींना वेगवेगळे हॅबिट्स असतात किंवा काहींना टेस्ट जे असते, तर काहींना कसं असतं की काहींना गोड हवं असतं, कुणाला तिखट हवं असतं, कुणाच्या हॅबिट्स ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येकाने आपले जे वॉन्ट्स आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाने डिसाईड करायचं की आपल्याला काय हवं आहे, त्याप्रमाणे आपण काय करत असतो त्या वॉन्ट्स सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या पद्धतीने प्रेफरन्स आपण देत असतो. म्हणजे प्रत्येकाच्या हॅबिट्स, टेस्ट आणि प्रेफरन्स मॅटर हे प्रत्येक व्यक्ती हे डिसाईड करत असतो. सो वॉन्ट्स डिफर ड्यू टू द प्रेफरन्सेस. इंडिव्हिज्युअल हॅबिट्स, टेस्ट अँड preferences matter a lot while deciding wants of the
people. Next, our characteristic, wants differ with season. So wants keep on the changing with season. आता मगाशी आपण एक एक्झाम्पल घेतलं की सीझननुसार जे वॉन्ट्स आहेत ते आपल्या चेंजेस होत असतात. मग साहजिकच जून महिन्यामध्ये आपलं कॉलेज सुरू होतं, स्कूल चालू होत असतं, तेव्हा सगळ्यांना जास्त आनंद कसला होत असतो की आपण नवीन सॅक घेणार, त्याचप्रमाणे शूज घेणार, त्याच पद्धतीने आपले रेनकोट असेल किंवा आपण जे अम्ब्रेलाज यूज करतो ते वेगवेगळ्या प्रकारचे सीझननुसार आपण काय करत असतो त्याच्यामध्ये एक आपल्याला आनंद मिळत असतो. सो वॉन्ट्स डिफर विथ सीझन. सो वॉन्ट्स कीप ऑन द चेंजिंग विथ सीझन. सीझननुसार आपल्या ह्या वॉन्ट्स साहजिकच चेंज होत असतात. आणि लास्ट कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे वॉन्ट्स डिफर ड्यू टू कल्चर. सो डिफरन्सेस इन कल्चर इन्फ्लुएन्स वॉन्ट्स दॅट आर रिलेटेड टू द फूड, ड्रेसिंग स्टाईल्स एक्सेट्रा. तर आपले वॉन्ट्स ह्या डिफर असतात ड्यू टू द कल्चर. आपली जी संस्कृती आहे म्हणजे आपले जे येणारे फेस्टिवल्स आहेत त्या फेस्टिवल्सनुसार आपले साहजिकच ड्रेसिंग असेल, फूड असेल हे वेगवेगळं असतं. म्हणजेच याच्यामध्ये आपण उदाहरण घेतलं की आता आपले गणपती फेस्टिवल होऊन गेलेलं आहे, मग गणपती फेस्टिवलचं एक वेगळ्या प्रकारचं ऑकेजन फेस्टिवल आपण साजरा करत असतो. त्याच्यानंतर दिवाळी वेकेशन येईल, मग त्याच्यामध्ये सुद्धा आपले जे कपडे असतील, क्लोथिंग असेल, फूड असेल ते आपण वेगवेगळे फराळ करून सगळे खात असतो. म्हणजे हे जे सगळं आहे कल्चर जे आपलं ते डिफर आहे. म्हणजे प्रत्येकाचे वॉन्ट्स ज्या आहेत ह्या इथे कल्चर इन्फ्लुएन्समध्ये दिसून येत असतात आणि हे डिफरन्स असतात. प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळ्या त्यांच्या काय असतात कल्चर असतात आणि त्या पद्धतीने त्याचे फूड्स आणि ड्रेसिंग स्टाईल हे वेगवेगळे असतात. सो वॉन्ट्स डिफर ड्यू टू द कल्चर. ओके, सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉन्ट्स. तर नेक्स्ट जो पॉईंट आपला आहे क्लासिफिकेशन ऑफ वॉन्ट्स. तर याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ वॉन्ट्स फक्त पॉईंट्स मी तुम्हाला वाचून दाखवते कारण आपल्या 25% रिडक्शन जे आहे त्याच्यामध्ये हा पॉईंट आपण घ्यायचा नाही आहे. पण तुम्हाला माहीत असावं की क्लासिफिकेशन ऑफ वॉन्ट्स कोणकोणतं असतं. तर याच्यामध्ये देअर आर 3 टाईप्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ वॉन्ट्स, दॅट इज इकॉनॉमिक अँड नॉन इकॉनॉमिक वॉन्ट्स अँड इंडिव्हिज्युअल वॉन्ट्स अँड कलेक्टिव्ह वॉन्ट्स अँड नेसेसिटीज, कम्फर्ट्स अँड लक्झरियस. तर याच्यामध्ये आपण तुम्हाला माहिती असावं यासाठी की आपण याच्या आधी बघितलं की इकॉनॉमिक आणि नॉन इकॉनॉमिक वॉन्ट्स. तर इकॉनॉमिक ज्या वॉन्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपण साहजिकच मॉनेटरी ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व असतात हे आपण बघितलं. आणि नॉन इकॉनॉमिक वॉन्ट्समध्ये साहजिकच सॅटिस्फाईड म्हणजे प्रत्येकाचं मॉनेटरी पेमेंट यामध्ये केलं जात असतं. तर इकॉनॉमिक आणि नॉन इकॉनॉमिक वॉन्ट्स बघितला. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल वॉन्ट्स आणि कलेक्टिव्ह वॉन्ट्स जे आहेत ते याच्यामध्ये पर्सनल आणि इंडिव्हिज्युअल वॉन्ट्स आहेत त्यामध्ये साहजिकच सॅटिस्फाईड आपण जो करतो. म्हणजे याच्यामध्ये एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे की इंडिव्हिज्युअल वॉन्ट्स जे आहेत ती त्याच्यामध्ये डॉक्टर आहे. सो डॉक्टर युझिंग अ स्टेटस्कोप अँड अ जज विअरिंग हिज कोट. म्हणजेच ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल वॉन्ट जे आहे ते म्हणजे डॉक्टर म्हटलं की त्याचं स्टेटस्कोप असणं गरजेचं आहे. जज असेल तर साहजिकच त्याला कोट विअरिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल वॉन्ट्स हे त्याच्या इंडिव्हिज्युअल त्याचं जे स्वतःचं वैयक्तिक जे प्रोफेशन आहे त्या पद्धतीने चेंज असतं. म्हणजे डॉक्टरचा जो युनिफॉर्म आहे तो साहजिकच पोस्टमनला दिला जाणार नाही किंवा पोस्टमनचा साहजिकच जो जज आहे त्याला दिला जाणार आहे. प्रत्येकाचा जो युनिफॉर्म आहे किंवा प्रत्येकाचं जे वापरणारे जे त्यांचे वॉन्ट्स असतील त्याचे मीन्स असतील ते वेगवेगळे असतात. आणि कलेक्टिव्ह वॉन्ट्स असतील तर याच्यामध्ये साहजिकच आपण जेव्हा कलेक्टिव्ह वॉन्ट्स म्हणजे त्याच्यामध्ये सोशल वॉन्ट्स येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ट्रॅव्हलिंग करतो ते आपण ट्रॅव्हलिंग ट्रेननी करायची, बसनी करायची की टू व्हीलरनी करायचं हे प्रत्येकाचं वॉन्ट्स हे वेगवेगळे येतात. त्याच्यानंतर नेसेसिटीज आणि कम्फर्ट अँड लक्झरी असते. याच्यामध्ये नेसेसिटीज म्हणजे जो सगळ्यात फूड, शेल्टर आणि क्लोथिंग. सो ह्या ज्या आपल्या त्या बेसिक नीड्स आहेत आणि त्या आपण काय करत असतो पहिल्यांदा कंप्लीट करायचा विचार करत असतो. त्याच्यानंतर कम्फर्ट्स ज्या आहेत त्या कम्फर्ट्स कुठल्या आहेत ते याच्यामध्ये लाईफ कम्फर्टेबल आपली कशी होईल. म्हणजे आपण बेसिक नीड कंप्लीट केल्यानंतर ज्या आपल्या कम्फर्ट म्हणजे आपल्याला एकदम रिलॅक्समध्ये वाटेल अशा पद्धतीचे आपण बेसिक नीड कंप्लीट झाल्यानंतर इतर नीड्स बघत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये मग वॉशिंग मशीन असेल, मिक्सर असेल, प्रेशर कुकर असतील तर हे आपले कम्फर्टेबल आपलं लाईफ कसं जगता येईल यासाठी आपण यूज करतो. आणि लक्झरीज जे आहे त्याच्यामध्ये मग प्रत्येकाचे एक ठरलेलं असतं की आपले गुडविल किंवा आपलं एक बेटर लिव्हिंग व्हावं यासाठी मग आपण AC कार किंवा वेल फर्निश जे आपलं फर्निचर आहे ते आपण घरी
खरेदी करून ठेवत असतो, ते लक्झरियस लाईफ आहे. ह्याच्यामध्ये आपण जे सगळे बघितले, तर यामध्ये लक्षात ठेवा की हा जो क्लासिफिकेशन ऑफ वॉन्ट्स आहे, हा पॉईंट्स फक्त तुम्हाला माहिती होण्यासाठी इथे आपण विचार केलेला आहे. बाकी एक्झाममध्ये याच्यावर काहीच विचारलं जाणार नाही. पण हे कॅरेक्टरिस्टिक्स आपण आत्ताच्या बघितल्या, इकॉनॉमिक्स म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्सचे आपण बेसिक कन्सेप्ट बघितल्या, त्याच्यामध्ये वॉन्ट्स हे बघितले आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक आता आपण बघितलेले आहे. हा अतिशय इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे, याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.